हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आणि छान छान कमेंटही केलात. तर त्यातून एका ताईंची कमेंट होती की स्वामी समर्थांचं तोरण दाखवा. त्या ताईंनी 2-3 वेळेला मला कमेंट केली होती की स्वामी समर्थांचं तोरण दाखवा. तर म्हटलं की आज चला स्वामी समर्थांचं तोरण बनवूया खास त्यांच्यासाठी. तर तुम्हीसुद्धा तुमचे जे काही तुम्हाला आवडते डिझाईन असेल कोणती, तर ती तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. ती मी बनवून दाखवेल. तर इथे बघा, आता मी इथे स्वामी समर्थांचं तोरण जे आहे, तर ते मी इथं 2 प्रकारचं इथं दिसत असेल तुम्हाला. तर खाली मी स्वामी समर्थांचं जे नाम असतं, तर ते नाम घेतलेलं आहे आणि ते जे गोल जे डिझाईन आहे, तर ती अगोदर मी बनवलेली होती. पुढे मी लावेल, दाखवेल तुम्हाला. तर त्यामुळे मी यावेळेस नामाची घेतलेली आहे, खाली नाम आहे. तर बघा, हे जे आहे तर ते मी स्वतः बनवलेलं आहे. उंची जी आहे तोरणाची तर 13 इंच उंची येणार आहे आणि लांबी आहे तर ती 36 इंच आहे. आणि बघा, हे अगोदर जे तोरण बनवलेली होती मी ही दाखवते खाली. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तोरण हवे असतील तर त्याचं ट्रेसिंग मिळून जाईल. हे बघा, अशा प्रकारे मी पेपरवरती काढून दाखवलेलं आहे, तसं काढलेलं होतं. आणि तुम्हाला जर सुद्धा असंच बनवायचं आहे तर आता खाली मी नॉनवॉन वापरलेलं आहे. तुम्ही रेक्झिन वापरू शकता. मी वापरलेलं नाही आहे रेक्झिन, कारण का रेक्झिनने थोडंसं जड होतं आणि ते दरवाजाला हँग करायला थोडंसं अवघड होतं. त्यामुळे मी नॉनवॉन वापरलेलं आहे. तुम्हाला काय बेस वापरायचं आहे ते तुम्ही वापरू शकता. तर नॉनवॉन टाकून त्याच्यावरती मी कार्बन टाकले आणि कार्बन टाकून आपलं तोरण टाकलेलं आहे बघा. वरती नाव घेतलं आणि नावाच्या खाली जे दिसत आहेत गोल रेषाचं, तर ते मी न घेता नामाचं घेतलेलं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे 2 मी गोल असलेले घेतले होते. तर हे का घेतलं नाही, तर मी या अगोदरसुद्धा हे गोल कसं बनवायचं हे तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे ते पण घेतलेलं नाही. 2 कारण आहेत. तर बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामधले छोटे छोटे टिप्स तुम्हाला म्हणजे बघायला मिळतील, पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. तर बघा, इथे मी अगोदर बाउंड्री देऊन घेते गुलाबी कलरने. आणि गुलाबी कलरने खालची बाउंड्री झाल्याच्या नंतर नाम जो आहे तर तो मी इथे बनवून दाखवते. खाली हिरव्या कलरने एक राऊंड घेतलेला आहे नामाचा. आणि त्याच्यानंतर वरती जो छोटासा नाम आहे तो पांढऱ्या कलरने घेतला. आणि बघा, पांढरा कलर जो आहे तर तो मी डबल घेतलेला आहे. कारण काय होतं, मध्ये दुसरा कलर आपण ज्या वेळेला भरतो त्यावेळेला पांढरा कलर थोडासा फेंट दिसू लागतो. त्यामुळे मी डबल घेतला. आणि आता बघा, आंबा पिवळा कलरने इथं मध्ये पूर्ण नाम जे आहे तर ते भरून घेते. आता मी तुम्हाला इथे एकच नाम तयार करून दाखवणार आहे, कारण बाकीचे 4ही नाम असंच सेम आपल्याला तयार करून घ्यायचे. म्हटलं, वेळ घालवण्यापेक्षा आपण छोटासा व्हिडिओ बनवला तरी चालेल, परंतु वेळ घालवून उगीचच तुम्ही पण बघायला कंटाळा करणार आणि ते मला पण वेळ वाया जाणार माझा पण. म्हणून मी फक्त एक बनवून दाखवते. बघा, अशा प्रकारे आपण नाम जे आहे तर ते पूर्ण व्यवस्थित असं फिल करून घ्यायचे, भरून घ्यायचे. आणि मध्ये परत तोडून जे खाली पांढऱ्याच्या खाली थोडंसं राहिलेलं आहे ते नंतर मी कट करून भरणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आता इथं मी आंबा पिवळा कलर वापरला आहे. तुम्ही मोती कलरही वापरू शकता किंवा लाल कलर, हिरवा कलर पूर्ण असं नाम घेऊ शकताय. भरपूर वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला हे नाम तयार करू शकतो आपण, म्हणजे कलर कॉम्बिनेशन घेऊ शकतो. जेवढे आपण घेईल तेवढं सुंदर दिसत असतं. तर मी इथं पिवळा, हिरवा आणि पांढरा कलर वापरला आहे. आधी मध्ये बघा, टिळा म्हणून लाल कलरचा टिळा दिला आहे बघा, छोटासा. खूप सुंदर दिसतं हे तोरण. आता झाल्याच्या नंतर तुम्हालाही लक्षात येईल. तर बाकीचे राहिलेले मी हे बघा इथं 4ही कंप्लीट करून घेतलेत, नाम आहे ते. आता राहिलेल्या वरचं श्री स्वामी समर्थ हे नाव आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर हे सुद्धा आता मी कसं करायचं ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या अगोदर मी बाउंड्री राहिलेली होती आपली गुलाबी कलरची, ती बाउंड्री कंप्लीट करून घेते वरच्या बाजूने आता. तर बघा, इथं आणखीन दुसरा कलर दिला असेल, हिरवा वगैरे वापरला असता तर अजूनही अट्रॅक्टिव्ह दिसलं असतं, परंतु मी इथं गुलाबीच कलर वापरलेला आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर कोणतं अजून साहित्य हवं असेल, तुम्हाला घरबसल्या बनवायचं असेल तर ते साहित्य आपल्याकडं सगळं मिळतं. उलन, रेक्झिन, नॉनवॉन, कॅनव्हास आणि स्टिक, गन, हे सगळं सगळं साहित्य मिळतं. याचे किटसुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे. आणि बघा, आता हे तुम्ही जर या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. त्यामध्ये मी महालक्ष्मीसाठी जे कमलाष्टक आहे
आपण खाली कमळाष्टक बनवतो कलशाच्या खाली, तर ते कमळाष्टक कसं बनवायचं हे याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला आहे त्याला. खूप भरपूर व्ह्यूज आले, तर सगळ्यांनी कमेंट्स केल्यात. आणि याही व्हिडिओला कमेंट करा आणि काय तुम्हाला पाहिजे, म्हणजे कुठली डिझाईन बघायची पुढची, हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जेवढं मला प्रतिसाद द्याल तेवढा मलाही उत्साह येतो नवनवीन व्हिडिओज बनवण्याचा. डेली एक व्हिडिओ बनवायचं म्हणजे खूप टास्की काम आहे, म्हणजे हे खूप रिस्की काम आहे, सॉरी. तर इथे बघा मी साईडला अगोदरच लावून घेते, जे आपण हँग करण्यासाठी जे दोऱ्या लावतो, तर ते उलन मी इथं गुलाबी कलरची अगोदरच साईडला दोन्ही कलर साईडला लावून घेतले. तर आधी हे का लावून घेतले, तर तुम्ही म्हणाल की ताई नंतर लावू शकलो असतं, परंतु नाही, खालच्या बाजूने लावल्याच्या नंतर ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही. आणि हे आता मध्ये जे लावलेलं आहे मी ते झाकून जातं, वरून आपण दुसरी उलन लावणार आहे, आणि त्यामुळे काय होतं, एकदम पॅक होऊन जातं, म्हणजे निघण्याची काही हेच वाटणार नाही, भीती नाही आपल्याला की खरंच गड्या आपण हँग केले दरवाजाला आणि परत ते निघून पडले, असंही नाही. त्यामुळे अगोदरच आतल्या बाजूने लावून घ्यायचं आहे आपण. त्याच्यानंतर बघा हे आता नाव जे आहे तर ते मी इथं कंप्लीट करून घेते. अशा पद्धतीने नाव तयार करण्यासाठी थोडासा वेळ लागतो, कारण हे एकदम बारीक काम आहे. तर बघा इथं श्री एकदम छान झाले. आता इथे ऊन आलेलं आहे, त्या उन्हाला थोडंसं इग्नोर करा आणि आपलं जे काम आहे त्याच्याकडे लक्ष द्या. इथं बघा आता मी स्वामीचं नाव करते. अगोदर मी तुम्हाला घंटी दाखवलेली बघा, ती घंटी मी मध्ये दोन्ही नामाच्या मध्ये एक घंटी अशी लावणार आहे. बरेच जणांनी असं आहे यालाच उलन चिटकवलेलं, परंतु ते मला आवडलेलं नाही आहे. कारण का, तोरण आपण हँग केल्याच्या नंतर त्याच्या घंटी वगैरे ते हलताना एकदम छान वाटतं, म्हणून मी ते लटकत सोडलेलं आहे. पुढं अजून व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. तर बघा इथं मी कंप्लीट करून घेते. तर आता हे गुलाबी कलरने पूर्ण डबल राऊंड देते. डबल राऊंड देण्याचं कारण असं की आपण त्याच्यानंतर दुसरा जो कलर जर भरला तर त्यावेळेला उठून दिसावं. आता बघा हे श्री स्वामी समर्थ नाव एकदम छान दिसते. आता हे राहिलेल्या घंट्या ज्या आहेत तर त्या अगोदरच मी लावून घेते. मगाशी सांगितल्याप्रमाणे अगोदर लावल्यामुळं काय होतं, निघण्याची शक्यता कमी. आता ह्याच्यावरून दुसरी उलन येणार आहे आपली मोती कलरची, त्यामुळे हे एकदम पॅक होऊन जाणार आहे. तर बघा एवढंच झाले तर किती सुंदर दिसतं हे. असं जरी आपण ठेवलं तरी खूप छान वाटेल, परंतु श्री स्वामी समर्थाच्या साईडने जो कलर राहिलेला आहे भरायचा, तो कलर आता मी इथं भरून घेणार आहे. आता याच्या मध्ये जो कलर लागणार आहे थोडा तो अगोदर मी इथं भरून घेते. थोडासा मोती कलर कट करून घेते. तर इथं बघा मोती कलरच्या ऐवजी पांढरा कलर जर अजून वापरला असता तर अजूनही खूप सुंदर दिसलं असतं, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं. त्यामुळं मी नेहमी सांगत असते की आपण कुठलंही मॅट बनवत असताना सगळे कलर अगोदर काढून घ्यायचे. ऐन वेळेला खूप घाई होते, म्हणून मी दरवेळेला अगोदरच काढून घेते कोणकोणते कलर आपल्याला वापरायचे ते. तर आता इथं बघा सगळं आता हे तोरण आपण इथं कंप्लीट करून घ्यायचं. एक घंटी राहिलेली होती लावायची, तर ती लावून घेतली मी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत हे मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसते तर नक्की पहा. तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असंच आपल्या डेकोरेटिव्ह जे काही वस्तू असतात तर ते घरासंबंधी मी तेच वस्तू दाखवण्याचा प्रयत्न करत असते. सध्या तरी रांगोळी मॅटचंच सुरू आहे, कारण सध्या खूप क्रेज आहे रांगोळी मॅटचा, तर तेच मी दाखवते. तर हे तुम्ही घरबसल्या बनवू शकता, यासाठीच मी सांगते. आणि जर बनवायचं नसेल तर माझ्याकडे सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला रेडीमेड मॅटसुद्धा मिळून जातील. तर आता वटपौर्णिमा जवळ आलेली आहे. वटपौर्णिमेनिमित्त ताटावरचा रुमाल वगैरे हवा असेल तर त्याचंसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला जर बनवून रेडी पाहिजे असेल तर लवकरात लवकर मेसेज करा, म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंतसुद्धा ते यायला वेळ लागेल थोडासा. तर आपले जे कुरिअर आहेत, पार्सल आहेत, तर ते जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गेलेले आहेत. महाराष्ट्रात तर गेलेतच, पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गेलेत. तर इथे बघा तोरण मी कंप्लीट केलेलं आहे. हे घंट्या वगैरे किती सुंदर दिसते बघा लोंबताना. आणि हे थोडंसं नंतर मला लक्षात आलं की मला वरून गुलाबी कलरची एक रेषा राहिलेली होती. बाकीचं सगळं बघा एकदम डार्क दिसतंय श्री स्वामी समर्थ, आणि मला थोडंसं फेंट दिसते, तुम्ही पण लक्ष करत असाल. आणि हे घंट्या अशा लोंबताना म्हणजेच हलताना खूप सुंदर दिसतं ते वारती आल्यावर. तर मैत्रिणींनो बघा हे तोरण जे आहे तर ते कंप्लीट झालेलं आहे.
तर हे तोरण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.